4च्या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं करूयात। कोल्हापूरमध्ये नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देत असताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झालाय। तोडफोड करणाऱ्या 39 जणांची नावं निष्पन्न झाली आहेत, तर 100 ते 150 अज्ञातांवरती देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। नांदणीमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये 12 पोलीस आणि पोलीस अधिकारी जखमी झालेत। राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभू शेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। पोलिसांच्या 7 गाड्यांची जमावानं तोडफोड केली होती। यामध्ये तब्बल 1,50,000चं नुकसान झालं होतं आणि त्याच प्रकरणी पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे। या संदर्भात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विशाल, नेमके कोणाकोणावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पुढे नेमकी काय कारवाई केली जाते? नक्कीच वर्षा, खर तर काल जी संध्याकाळी जवळपास नांदणी गावातले सर्वच ग्रामस्थ जे आहेत ते या हत्तीला निरोप देण्यासाठी जमलेले होते। खर तर यापूर्वी या हत्तीला गावातून घालवण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता, मात्र तरी हा सर्वोच्च न्यायालयाचा कुठेतरी निर्णय जो आहे तो त्याचा मान राखून गावकऱ्यांनी याला निरोप देण्याचं ठरवलं। मात्र काही भाविक असतील किंवा काही या गावातील ग्रामस्थ असतील, तरुण असतील, यांना या भावना ज्या आहेत त्या अनावर झाला आणि त्याच्यातूनच त्यांनी काही दगडफेक केल्याची घटना जी आहे ती घडली। याच्यामध्ये काही पोलीस वाहनांवर दगडफेक झालेली होती आणि याच्यामध्ये काही पोलीस जखमी देखील झाल्याची माहिती आहे। जवळपास 10हून अधिक वाहने जी आहेत ती तोडफोड झाल्याची घटना घडली आणि या सगळ्या घटनेनंतर आता पोलिसांनी यामध्ये जवळपास काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात केलेली आहे। जवळपास 100हून अधिक जणांवर ती पाहायला मिळते। तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाहायचं झालं तर संपूर्ण प्रकरणामध्ये हत्तीला गावातून घालण्यासाठी जो विरोध होता त्या विरोधामध्ये ज्या भावना अनावर झाल्या त्या कुठेतरी तीव्र स्वरूपात पाहायला मिळाल्या आणि त्याच्याच प्रक्रियेतून ही जी सगळी घटना जी आहे ती पाहायला मिळाली। या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक आहेत स्वस्तिक पाटील, यांच्यावर देखील हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। प्लीज आणखी काही लोकांवर सुद्धा कारवाई करण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र सध्या जर पाहायचं झालं तर जवळपास 39 जणांची नावं जी आहेत ती निष्पन्न झालेली आहेत आणि 39 जणांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती झालेली आहे। शिरोळ पोलीस ठाण्यात या सगळ्या घटनांची नोंद जी आहे ती झालेली आहे। आता इथून पुढे सुद्धा काय पोलीस नेमकी कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। विशाल, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापुरातली ही घटना आहे। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देत असताना तोडफोड झाली आणि याच तोडफोड प्रकरणी 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झालाय। तोडफोड करणाऱ्या 39 जणांची नावं निष्पन्न झाली आहेत, तर 100 ते 125 अज्ञातांवर गुन्हा दाखल झाल्याचं देखील कळतंय। नांदणीमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये 12 पोलीस आणि काही पोलीस अधिकारी देखील जखमी झाले।